रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एकदम जबरदस्त नाद गोळा किंवा म्हणायचं ते म्हणा, फक्त कमेंटमध्ये म्हणा, तर तो व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता तेही तुमच्या मोबाईल फोनमध्ये कॅपकटचा यूज करून। तर कॅपकट आणि मटेरियल तुम्हाला लागते पहिली गोष्ट म्हणजे, तर तुम्हाला कुठे भेटते तर त्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे तुम्हाला सर्व भेटून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून टाका पहिली गोष्ट। आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करा, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। तर चला, जरा व्हिडिओ आलो तर एवढं सुरू करू, पण नक्की एवढं आपल्याला सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। जेव्हा एकटं चालायला लागलो तेव्हा कळलं आपण पण कोणापेक्षा कमी नाही। जेव्हा एकटं चालायला लागलो तेव्हा कळलं आपण पण कोणापेक्षा कमी नाही। ओके, तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू। हा व्हिडिओ बनवायचा आहे, तर VPN घ्या आणि VPN कनेक्ट करून घ्या। प्ले स्टोर VPN भेटते, घ्या आणि कनेक्ट करून घ्या। ठीक आहे, सुपर VPN घ्या। ठीक आहे, कनेक्ट करा। डायरेक्ट ॲप ओपन करा कॅपकट आणि या मटेरियल सगळं तुम्ही घेतलं असंच तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ घेतल्यानंतर फोटोमध्ये यायचा आहे आणि आपला जो हा फोटो आहे सिम्पली फोटो HDच्या ह्याच्यामध्ये ॲड करून टाकायचा आहे। एवढा असा ॲड केल्यानंतर आपला जो फोटो आहे त्या फोटोपाशी यायचा अशा पद्धतीने आणि फोटोची लेंथ आहे ती बरोबर आपल्या ह्या एरियामध्ये व्यवस्थित सेट करून घ्या अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर जो आपला आधीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि थोडं पुढे जाऊन व्हॉल्यूम ह्याचा पूर्ण कमी करून घ्या। ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्ण व्हॉल्यूम कमी करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, फोटोची जी लेंथ आहे ती अशा पद्धतीने थोडी वाढवून घ्यायची। ठीक आहे, त्याच्यानंतर एकदम स्टार्टिंगला या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करा आणि मटेरियलमध्ये दिलेलं सॉन्ग ओव्हरले व्हिडिओ अशा पद्धतीने ॲड करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपा विषय आहे, तर जिथे जिथे कट आहे सगळ्यात आधी एक विषय करा, या व्हिडिओवरती क्लिक करा। व्हिडिओवरती क्लिक करून थोडं पुढे जाऊन ह्या व्हिडिओला एक्सट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या। ठीक आहे, इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करून ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखी एकदा ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर जिथं बीट मार्क आहे तिथे तुम्हाला याला सिम्पली पद्धतीने अशा पद्धतीने ह्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। बरोबर जिथे बीट आहे तिथे फक्त ह्याला तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर लास्टपर्यंत तुम्ही स्प्लिट करून घ्या आणि झाल्यावर या व्हिडिओला डिलीट करून टाका। ठीक आहे, ओके, तर मी सर्व व्यवस्थित कट करून घेतलोय, फोटो वगैरे सगळं तुम्ही बघू शकता, व्यवस्थित मी कट केलोय, स्प्लिट केलोय। तर तुम्हाला काय करायचं, तो आपला स्टार्टिंगचा व्हिडिओचा काय एडिट करायचं नाही, सगळं हाय असं ठेवायचं आहे। ठीक आहे, फक्त जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन आहे, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। VPN कनेक्ट असेल नीट बघा। त्याच्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला स्ट्रोकमध्ये यायचं आहे आणि स्ट्रोकमध्ये आल्यावर तुम्हाला हे बघू शकता AU एरेचा नावाचा जो इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून सर्च करून टाकायचा आहे, सर्च करून सिलेक्ट करून टाकायचं आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲनिमेशन दिसते, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करा। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचं आहे। ठीक आहे, आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर बाउन्स 1 नावाचा जो तुम्हाला ॲनिमेशन दिसते हे ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, आणखीन एकदा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला क्लोनमध्ये तुम्ही बघू शकता ग्लोईंग डबल नावाचा इफेक्ट आहे, सिम्पली इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पेंडुलम 1 हा जो आपला इफेक्ट ॲनिमेशन आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा, कॉम्बोमध्ये या आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर फॉलिंग नावाचा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन देऊन टाकायचं। त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे, सिम्पली कॉम्बोमध्येच तुम्हाला पॉपिंग हे बघू शकता अशा पद्धतीचा पॉपिंग कँडी नावाचा जो ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा, हा जो आपला मोठा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्या। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर प्रोमध्ये यायचं आहे आणि प्रोमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते खूप सारे इफेक्ट दिसून जातात, बट तुम्हाला डार्कन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे तो वरी सर्च करा आणि सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या। आता लास्टच्या फोटोवरती क्लिक करा, त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि नाईट क्लबमध्येच तुम्हाला इथं जो आहे तो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कॅमेरा मुवमेंटचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट दिसून जाईल, सिम्पली सिलेक्ट करा आणि ओकेवरती क्लिक करून घ्या। अशा पद्धतीने आपले सर्व इफेक्ट ॲनिमेशनचं काम संपतं। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे। पहिल्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर मटेरियलमध्ये दिलेला तुम्हाला जो आपला शॅडो PNG आहे तो शॅडो PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत जो आपला हा व्हिडिओ आहे सिम्पली हा व्हिडिओसुद्धा म्हणजे हा जो आपला PNG आहे इमोजी PNG तो सुद्धा ॲड करायचा. सिम्पली 2 सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे ॲड होऊन जाईल. बट तुम्हाला काय करायचं जो आपला शॅडो PNG त्याच्यावरती क्लिक करून 2 बोटा धरून ह्याला थोडं मोठं करायचं आहे. आपल्याला पूर्ण स्क्रीनवरती ओढून ह्याला खाली व्यवस्थित सेट करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे की आपला जेवढा व्हिडिओ म्हणजे आपला लास्टचा जेवढा फोटोची लेंथ आहे तिथपर्यंत तुम्हाला ह्याला अशा पद्धतीने ठेवून टाकायचं आहे. त्याच्यानंतर जो आपला हा PNG आहे सिम्पली PNGवरती क्लिक करा. थोडं PNGला खाली वाढा आणि व्यवस्थित बरोबर ह्या फोटोच्या मधोमध खाली सेंटरला इथंच ह्या फोटो PNGला ॲड करून घ्या. नंतर ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण अशा पद्धतीने वाढवा आणि जेवढा आपला लास्टचा फोटो आहे तेवढं तुम्हाला ह्याला इथं ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. तर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ ऑटोमॅटिक गॅलरीत सेव्ह होतो. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक मारून चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.